समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना, या दोन्ही संघाचे जे स्पॉन्सर असतील ते फक्त मंचकावर असतील. बाकीचे तुमचे सपोर्टर्स असतील त्यांना विनंती आहे की आपण ताबडतोब स्टेज सोडायचं आहे. सपोर्ट आपण ग्राउंडच्या बाहेरून करू शकता, आपणास विनंती आहे. त्याचबरोबर राईट टाईम 10 वाजलेले आहेत. रायते संघाला विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 ओव्हर स्लॉग असतील, त्याच्यामध्ये एक बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि 5 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. 5 षटकांचा हा सामना खेळवला जाईल. हॅलो, आज नक्कीच सर्व प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर क्रीडाप्रेमींसाठी आनंदाचा दिवस आहे. या मुरबाड भूमीमध्ये पहिल्यांदाच सन्माननीय चंदू शेट्टे सर यांचं आगमन झालं आहे. मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपला वेळ देऊन तुम्ही आम्हाला उपकृत केलं आहे. आज चंद्रकांतजी शेट्टे यांचं आगमन झालं आहे. आज सर्व जे आमचे ऑनलाईन प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षक जे इथे प्रेझेंट असतील त्यांनाही सरांचा आवाज ऐकायला मिळेल. मी पुनश्च सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आपणा सर्वांचे लाडके समालोचक, गेली 4 दिवस आम्हालाही कोणत्याही प्रकारचा त्रास न देता एक उत्तम व्यक्तिमत्व सन्माननीय नरेशजी ढोमे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सरांचाही वेलकम करतो. अशीच प्रेम, असंच माया आमच्यावर कायम असू द्या. तुम्हा दोन्ही समालोचकांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धडाकेबाज चषक 2020 मुरबाडची शान असणारी स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील खूप मोठी परंपरा असणारी ही स्पर्धा 46व्या वर्षात बघता बघता जाऊन पोचताना पाहायला मिळते. मी समालोचन करत असताना एवढी जुनी स्पर्धा पहिल्यांदा करतोय, ज्या स्पर्धेचं 46वं वर्ष सुरू आहे. कारण एवढी मोठी परंपरा या स्पर्धेला लाभलेली आहे. आणि एखादी गोष्ट सुरू करणं सोपी गोष्ट असते, परंतु ती सातत्य पुढे नेणं खूप अवघड गोष्ट असते. आणि तुम्ही 46 वर्ष जपलेले आहात. नक्कीच माझ्यासाठी देखील भाग्याचा दिवस असेल की या स्पर्धेचा घटक या 46व्या पर्वामध्ये मला होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल
मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला जर पाहिलं तर गंगा रोड वर्सेस रायते यांच्यातील ही मॅच पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल रायते संघाने जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते गंगा रोड संघाच्या माध्यमातून आसनगाव. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठी उपलब्धी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यातील सरळगावच्या जवळच असणारं हे वडवली गाव तालुक्यातील एक मोठ्या गावांपैकी मोठ्या ग्रामपंचायतीपैकी ओळखलं जातं. परंतु या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख असणार ती म्हणजे धडाकेबाज चषक 46 वर्ष या गावामध्ये खेळवला जातोय. सलामीवीर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सौरभ. तर सौरभ आणि संदीप ही जोडी आजच्या दिवसातील पहिला चेंडू फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गजानन यांच्या माध्यमातून गजानन गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचं षटक आहे परंतु फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. खूप मन जिंकून घेणारं हे वातावरण पाहायला मिळत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी पाहायला मिळते. त्याचबरोबर चारी बाजूला सीमारेषा असणारं अतिशय सुंदर मैदान, तेवढेच सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक संघाला दिले जाणारे वेगवेगळ्या रंगाची टी शर्ट देखील मन जिंकून घेत आहेत. चारी बाजूला सीमारेषा याकरता मी म्हटलो कारण आमच्या मुंबईमध्ये खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की चारी बाजूला सीमारेषा असते, नाहीतर डिक्लेअर झोनची मैदानं जास्त असतात. परंतु या ठिकाणी चारी बाजूला सीमारेषा असणारं हे मैदान पाहायला मिळत आहे, मन जिंकून घेत आहे. परंतु गजाननला मिळालेलं या ठिकाणी यश आणि माघारी परतावं लागतं. सौरभ यांना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश संदीप यांच्या जोडीला आसनगाव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रायते. रायते संघाला मिळालं यश तर आसनगाव संघाला बसलेला हा धक्का पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता सर्वांचा लाडका खेळ आज आपण धडाकेबाज चषकात पाहणार आहोत. यावेळेला विकेट केला जातोय. काय स्ट्रोक खेळलाय, जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. मुरबाड तालुक्यात वडवली गावची चर्चा है खरोखर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो एक नंबर. धडाकेबाज चषकात दाखल झाल्यानंतर आपला धडाका दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलाय. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली. कव्हरच्या दिशेने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतात. तुम्हाला गॅपमध्ये किंवा जे 30 यार्डचं सर्कल आहे त्याच्यावरून तुम्हाला चेंडू खेळावे लागतात, रन करावे लागतात. प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रहार करू शकत नाही. काही चेंडू तुम्हाला गॅपमध्ये देखील खेळावा लागतात. त्याच पद्धतीचा प्रयत्न यावेळेला मात्र दिशा दिली चेंडूला आणि 2 धावा अर्जित केल्या. गजानन यांचा पुढचा चेंडू यावेळेला मिड विकेटचं क्षेत्र निवडलाय. जबरदस्त फटकेबाजी आणि सकाळच्या सत्रावर स्वतःच्या नावाचं आणि गावाचं अधिराज्य गाजवतायत संदीप. अनुभवी टिळकले हा भारी, सांभाळली संघाची जबाबदारी. 12 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला मात्र चांगली गोलंदाजी, परंतु तदनंतर जर पाहिलं तर संदीप यांचा सामना करावा लागला आणि त्यांच्याकडून आक्रमण झालेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट केलं जात आहे फलंदाजाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती 12 धावा धावफलकावर, एक गडी माघारी परतल्यानंतर. क्रिकेटच्या खेळामध्ये एकाने धावसंख्या बनवायची, दुसऱ्या डावात त्याने तर त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करायचा. एकाच्या हातात बॅट तर एकाच्या हातात बॉल. आणि हे चित्र मात्र आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहतो. परंतु हा खेळ आपल्याला खूप 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 आनंद देऊन जातो, आपल्याला सातत्याने मैदानात खेळवून ठेवतो. आज मुरबाड तालुका तसं पाहिलं गेलं तर
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण तालुका आहे. मुरबाड ओळखला जातो या ठिकाणी. कल्याणनगर महामार्गासाठी मुरबाड ओळखला जातो. माळशेज घाटासाठी मुरबाड ओळखला जातो. MIDCसाठी अशी बरीचशी विशेषणं या मुरबाड तालुक्याची आहेत. परंतु याच मुरबाड तालुक्यामध्ये एक अशी स्पर्धा होते जी संपूर्ण तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील क्रिकेटच्या चाहत्यांचे आकर्षण असते. आणि बघता बघता या वडवली गावाने या आयोजनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून 46 वर्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. अशी ही स्पर्धा धडाकेबाज चषक. प्रत्येकजण या धडाकेबाज चषकामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असतो. मग ग्रामीण खेळाडू असू देत, शहरी खेळाडू असू देत, या प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची असते. माझ्या मते ज्यावेळेला लॉट्स ही स्पर्धेची जाहिरात येते काही दिवसातच या स्पर्धेचे सर्वच्या सर्व संघ फुल होतात. अशी या स्पर्धेची असणारी खासियत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. मेघश्याम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय परंतु एक धाव तर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. स्कोर 1 ने पुढे जाईल. जाऊन पोहोचतोय स्कोर 13 धावांवर. क्रिकेटचा आज सोहळा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. टेन क्रिक, कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपण पाहतोय. यावेळेला बिग हिट, कॅच मात्र त्या ठिकाणी सुटली जाते. चेंडू हवेत जरूर होता, वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे परंतु कॅचमध्ये रूपांतर होऊ शकलं नाही. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे परंतु ही कॅच या ठिकाणी सुटलेली आहे. संदीप जबरदस्त बॅटिंग करतायत, धडाकेबाज फटके मारतायत, त्यांचीच मात्र या ठिकाणी कॅच सुटली जाते. परंतु पाहायचं आहे या सुटलेल्या कॅचचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे पडतायत. एक शाम यावेळेला उसळता चेंडू, फलंदाजाची अक्षरशः टेस्ट घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकता. गोलंदाज मात्र काहीसे नाराज असणार आहेत. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल टाकला, बॉलला बाउन्स दिलं, फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडलं. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगातार मात्र या ठिकाणी संधी निर्माण करतायत गोलंदाजाचं कामच ते असतं फलंदाजाला रोकायचं, संधी निर्माण करायच्या, त्याला अशा ठिकाणी चेंडू मारायला भाग पाडायचं ज्या ठिकाणी विकेट मिळू शकते. या वेळेला लोअर फुलटॉस परंतु वेगवान होता. धावबाद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न परंतु एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 15 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तुमचं आमचं आयुष्य अगदी क्रिकेटमय होताना पाहायला मिळत आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत जर पाहिलं तर आयुष्यात सर्वात जास्त वेळा खेळलेला आणि पाहिलेला खेळ कोणता असेल तर हाच क्रिकेटचा खेळ आहे. ओहो, काय फटका खेळलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पॉइंटच्या दिशेने एक देखणार राजस फटका चौकार. भारी 36 रनांची खेळी हन्यारी, हे हुकमी एका भर चिंगोळे खेळतय रन झुंजार, हुकमी एका भर चिंगोळे खेळतय रन झुंजार, त्यांचा धडाकेबाज क्रिकेट. तर जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अखू टप्प्याची ही रणनीतीने काय स्ट्रोक खेळलाय. जसा बॉल आला तसा बॉलवर या खेळाडूचं नाव लिहिलं गेलं होतं, संदीप. जबरदस्त फटका, षटकार. तारणहार योगेश अधिकारी ऑलराउंडर, खेळाया जाती ते ग्राउंड वर, मारीची चौकर आणि षटकार, स्वप्न शिंगोळे विशाल शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार, स्वप्न शिंगोळे विशाल शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार, त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर, त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. क्रिकेट संघही एक नंबर आणि आयोजनही एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचलेली आहे ती 25 आणि धडाका
धडाकेबाज फलंदाज संदीप यांच्या माध्यमातून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅच सोडली आणि त्याची पडसाद लगेचच पडायला सुरुवात होताना पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या जर पाहिली तर 25 वर गेलेली आहे. एक गडी माघारी परतल्यानंतर फलंदाजी करणारा संघ आसनगाव संघ या ठिकाणी दाखल झाला आहे धडाकेबाज चषक खेळण्यासाठी. तसं पाहिलं गेलं तर मुरबाड तालुक्यातील सरळगावपासून थोडंसं आतमध्ये असणारं हे गाव, परंतु क्रिकेटच्या नकाशावर आता नक्कीच झळकताना पाहायला मिळत आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि टेनिस क्रिकेटचे चाहते या मॅचेसचा आनंद घेताना देखील पाहायला मिळत आहेत. तेजस गोलंदाजी मार्कवर. हो गुड लेंथ बॉल पाहायला मिळाला. गुड लेंथवरून हा बॉल किंचितसा कट होऊन यष्टीरक्षक खूप चपळाई दाखवली त्या ठिकाणी. सोपं नसतं यष्ट्यांच्या लगोलग आपण उभं राहून वेगवान गोलंदाजाचा चेंडू अडवणं आणि लगेच तो यष्ट्यांना लावणं देखील, आणि तेच या ठिकाणी यष्टीरक्षकाने केलं. निर्धाव चेंडूची सांगता. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा आलेख जर तुम्हाला खाली आणायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना चुका करण्यास भाग पडलं पाहिजे. फलंदाज चुका केव्हा करणार, त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी होणार, निर्धाव चेंडू जाणार, त्याच वेळेला ते चुका करू शकतात. यावेळेला समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय चपळाईने त्या ठिकाणी पोहोचतायत. 1 धाव आणि पहा काय सुंदर थ्रो देखील केलाय यष्ट्यांच्या लगोलग. सोपं नसतं. तुम्ही अगदी वेगात ज्यावेळेला धावत जाता, बॉल गॅदर करता आणि डायरेक्ट स्टंपच्या इकडे टाकता, तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्गवर, परंतु यावेळेला तेजस यांचा सामना होईल तो मात्र धडाकेबाज संदीप यांच्याशी. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. धडाकेबाज चषकामध्ये प्रत्येक फलंदाज गोलंदाज प्रत्येकजण आपल्या कोणी गोलंदाजीचा तर कोणी फलंदाजीचा धडाका दाखवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे. खूप मोठी परंपरा असणारी ही स्पर्धा, प्रत्येकाला हवी हवीशी असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी जरूर पाहत आहोत. 27 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्गवर तेजस. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. यावेळेला पॉईंटच्या दिशेने कट केला जातोय, परंतु पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. याला कौतुक करावं लागेल कर्णधाराचं आणि गोलंदाजाचंही. आपला चेंडू, आपण टाकलेला चेंडू कुठे जाणार आहे अगोदरच त्यांना अंदाज आहे आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे. पहा पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंट देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्याकडेच हा चेंडू गेला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, धावसंख्येचा ग्राफ जो उंचावला होता त्याला खाली आणणारी गोलंदाजी तेजसच्या मार्फत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. एक रणनीती त्यांनी बनवली आहे. मला अमुक एक टप्प्यावर गोलंदाजी करायची आणि ती रणनीती बनवत असताना थोडासा जी लेंथ आहे, टप्पा आहे, दिशा आहे, ती थोडीशी या ठिकाणी चुकली आणि पर्यायाने 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते. 29 धावा. याही वेळेला जर पाहिलं तर वेगात, परंतु लोअर फुलटॉस होता. कधी कधी लोअर फुलटॉस चेंडू देखील तुम्ही मोठमोठे फटके मारू शकत नाही. स्लॉग ओव्हर्समध्ये ते अलीकडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील हे फटके चेंडू वापरले जातात, परंतु तोच प्रयत्न या ठिकाणी पहा. कधी ते लेंथ बॉल करतायत, कधी खोलवर टप्प्याचा करतायत, कधी लोअर फुलटॉस करतायत. हे वैविध्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच की काय आतापर्यंत या षटकामध्ये ते मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेत आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आलेत, टीम रायतेला. यावेळेला बिग हिट, परंतु चेंडू हवेत जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आणि काय कॅच पकडली आहे. जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने दाखवत असताना आणखीन एका विकेटचं पतन. भास्कर वारगड गणेश कराळ छान करती भारी क्षेत्ररक्षण. शरता वेळ सुनील महेश पवन बंटी हे करती क्षेत्ररक्षण. दीपक कराळे पांडुरंग गडगे हे संघ मालक आहेत खंबीर. सुदाम शिंगोळे संघाच्या पाठीशी नेहमी आहे तो खंबीर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे वो 1 नंबर.
तुम्ही अचूकता दाखवली तर तुम्हाला यश मिळणं स्वाभाविक आहे. तेच केलं या ठिकाणी गोलंदाज तेजस यांनी. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर टाकताना पाहायला मिळाले, अचूक टप्प्यावर टाकताना पाहायला मिळाले आणि पर्यायाने त्यांना यश मिळताना पाहायला मिळालं. कारण तेजस यांचं हे षटक खऱ्या अर्थाने या डावाला कलाटणी देणारं होतं. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 13, परंतु तिसरं षटक जे तेजस यांनी हाताळलं त्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवला. दिनेश यांना माघारी परतावं लागतंय. 3 षटकांचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. संघाची धावसंख्या 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर. परंतु अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा होतात ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. कारण मैदानामध्ये संदीप अगोदरच धडाकेबाज बॅटिंग करतायत आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर कामेश हॅलो, सॉरी सर. यानंतरचा होणारा सामना फरडे देसाई विपक्ष गंगारोड शहापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचे ताबडतोब. कारण मधल्या या इनिंग नंतर आपल्याला नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी मेघश्याम यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. पाहूया, उंची जास्त लांबी कमी, विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. वडवली गावाची लोक ही सारी संघाचे समर्थक आहेत भारी. खेळाडूंची हाय कामगिरी न्यारी, एकमेकाचे हे सहकारी. उमेशली हे रुपेश शेळके पाठी आहेत दमदार. जयवंत भाऊ संघाच्या पाठी आहेत हो दमदार. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. खूप चांगली बॅटिंग संदीप यांच्याकडून पाहायला मिळाली आणि आपल्या टीमसाठी 25 धावांचं योगदान देऊन माघारी परत आहेत. खूप चांगली पॉवर हिटिंग पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून आणि परंतु माघारी परतावं लागत आहे. त्यांच्या रूपात मात्र एक मोठा धक्का या ठिकाणी बसणार आहे टीम आसनगावला. या ठिकाणी मात्र येणारे जो काळ आहे, येणारे जी षटकं आहेत, येणारे जे चेंडू आहेत त्यावर मोठमोठे प्रहार करावे लागतील. या ठिकाणी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अनोख्या शैलीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचे फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण देखील पाहतो. ए.बी. डिव्हिलियर्स सारख्या फलंदाजाकडून टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कृष्णा सातपुते देखील अशाच पद्धतीचे वेगळ्या धाटणीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न परंतु यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, पहिली गोष्ट चांगली ॲक्शन आहे गोलंदाजाची. वेगवान गोलंदाजाकडे जे पाहिजे नक्की पाहिजे ती ॲक्शन त्यांच्याकडे आहे. रीड करतात ते फलंदाजाला आणि तदनंतर गोलंदाजी देखील करतात. जाऊयात, मेघश्याम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. याही वेळेला तोच प्रयत्न या ठिकाणी झाला आहे, परंतु पंचांचा एक निर्णय येईल आणि तो दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. विचार विनिमय करून तो निर्णय येईल. दोन्ही संघांसाठी तो निर्णय बंधनकारक असणार आहे. मयूर शेळके आणि योगेश अधिकारी पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नॉट आऊट आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. पहा, फलंदाज प्रयत्न करत आहेत, आपला स्टान्स सातत्याने बदलत आहेत, शफल होऊन खेळत आहेत, परंतु त्याच वेळेला जसा स्टान्स बदलला जातो तसंच या ठिकाणी नॉट आऊट आणि तसंच या ठिकाणी गोलंदाज आपला टप्पा देखील बदलत आहेत. त्याचमुळे की काय, फलंदाज जो रणनीती बनवत आहेत, एक कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळायचा, ती रणनीती त्यांची आतापर्यंत यशस्वी झालेली नाही आहे. रणनीती गोलंदाज बनवतात, रणनीती फलंदाज बनवतात, परंतु यशस्वी कोण होतं ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. मेघश्याम, ओहो, या वेळेला पहा, लेंथ बॉल टाकला, बॉलला उसळी दिली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी मेघश्याम यांच्या माध्यमातून. तेजस यांनी 5 धावांचं षटक टाकून सुद्धा मेघश्याम यांना पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी का आमंत्रित केलंय याचं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं जाते. कारण पहिल्या षटकात मेघश्याम यांच्या रन आले होते, परंतु त्यांनी संधी उपलब्ध निर्माण केल्या होत्या. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि अचूकता असेल तर यश मिळणं स्वाभाविक आहे. पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, मेघश्याम यांना यश मिळत आहे. लागते तुझ्या दर्शनाची माझी एकविरायची.
तरी आतापर्यंत जर पाहिलं तर एकही धाव या षटकामध्ये खर्च केलेली नाहीये. 30 धावा, निर्धाव षटक टाकलं जाणार का हे मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. काय गोलंदाजी केली आहे मेघश्याम यांनी. सुरुवातीला जर पाहिलं तर आसनगाव संघ सुस्थितीत होता आणि तदनंतर तेजस आणि आता मेघश्याम यांच्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलाय या रायते संघाने. पुढला चेंडू घेऊन बिगिट केला जातोय. बॅटच्या रडारमध्ये होता हा चेंडू. 5 चेंडू अतिशय सुरेख टाकले गेले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर केला जातोय प्रहार आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. कोर अजूनही बाकी आहे. धडाकेबाज चषक 2020 वडवली 46वं वर्ष आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातील अशी एक स्पर्धा जी सगळ्यांचं मन जिंकून घेते. शेवटचं आणि अंतिम षटक या डावातील मयुरेश यांच्या हातामध्ये सोपवलंय, परंतु धावा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि भरत. मयूरने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला वर्षातून एकदा जी संधी मिळते धडाकेबाज चषक खेळण्याची, त्या चषकामध्ये आम्हाला आमच्या गावाचं नाव, गावाच्या नावाची छाप सोडायची आहे. त्याचसाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट कशासाठी तर गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. फुलटॉस चेंडू, त्यावर केला जातोय प्रहार. प्रयत्न जरूर झाला, परंतु हा चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार. चला चला जाऊ वडवली गावाला, चला चला जाऊ वडवली. तर 40 धावा धावफलकावर बघता बघता धावसंख्या जी थांबली होती ती मात्र मागील 2 चेंडूवर चालू झाली आहे. मयूर आणि भरत दोघांनी मात्र आपलं खातं जे खोललंय षटकार आणि चौकारांनी खोललंय. इरादे स्पष्ट केलेत या ठिकाणी आपले. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि माघारी पाठवलं जात आहे. मागील षटकाराचं उत्तर दुसऱ्या चेंडूवरील विकेटने दिलं जात आहे. वडवली गावाला. क्रिकेट खऱ्या अर्थाने आता ते ग्रामीण राहिलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जर पाहिलं तर याच ग्रामीण क्रिकेटमधील काही सितारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील गाजू लागलेत. मग मी विश्वजित ठाकूरचं उदाहरण देईल. देगुडे गावातून क्रिकेट खेळायला सुरुवात केली काय आणि अगदी आखाती देश आणि त्याचबरोबरीने गतवर्षी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या वेळेला देखील त्यांचा सन्मान झाला, ज्यावेळेला क्रिओ कपसाठी भारतीय टीममध्ये देखील खेळला. अशी अनेक उदाहरणं आहेत जी ग्रामीण क्रिकेटने दिली आहेत. या वेळेला आक्रमण केलं जात आहे. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय मिड विकेट क्षेत्रात टोलावल्या चेंडूवर, परंतु पहा काय थ्रो आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्या ठिकाणी धावबाद व्हावं लागेल.
गणेश फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजूनही फलंदाजीसाठी आपण ज्यांना पाहतोय मयूर, ज्यांनी एक चौकार ठोकला आहे, अपेक्षा त्यांना नक्कीच आसनगाव संघाला त्यांच्याकडून असतील, परंतु त्यांना रोखण्यासाठी मयुरेश आणि मयूर यांच्यामधील युद्ध आता रंगताना पाहायला मिळेल. हो, स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला फ्लाईट दिली आणि दांडी गुल केली फलंदाजाची. विकेटचं पतन. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. सुरुवात नक्कीच चांगली झाली होती, परंतु तदनंतर गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलं मी म्हणेल रायते संघाच्या, आणि त्यांच्या माध्यमातून केली गेलेली चांगली कामगिरी धावसंख्येला पुन्हा एकदा लगाम घालताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅक टू बॅक 3 चेंडूवर विकेट गेलेले आहेत. एक रनआउटचे आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. इरफान दाखल होताना पाहायला मिळतील. लक्ष हेच असेल आपल्या संघासाठी एका समाधानकारक स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जायचं आहे, आपल्या गावाला घेऊन जायचं आहे. गावासाठी खेळण्याची एक वेगळी ऊर्जाच पाहायला मिळते. ज्या वेळेला आपल्या गावाच्या नावाचा टी शर्ट, गावाच्या नावाची जर्सी आपण अंगावर परिधान करतो ना, एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये संचारत असते, कारण आपल्या गावासाठी खेळायचं असतं. आणि प्रत्येकजण तेच स्वप्न उराशी बाळगून या धडाकेबाज चषकात दाखल झालाय. मला माझ्या गावाच्या नावाची छाप या स्पर्धेमध्ये सोडायची आहे. अखू टप्प्याचा बॉल पहा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि आणखीन एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळते आहे. व्हेरिएशन करतायत गोलंदाज आणि एका फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवतायत. विकेटचं पतन. फरडेदसे संघाचा कर्णधार ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचंय. फरडेदसेही संघाचा कर्णधार. गंगारोड शहापूर संघाचा कर्णधार ते प्रेझेंट आहेत. आपल्याला यानंतर लगेचच नाणेफेक करून घ्यायचंय. थँक्यू. 41 धावा धावफलकावर आहे. या षटकात जर पाहिलं तर 3 मोहरे टिपलेले आहेत. मयुरेश यांनी कौतुक करावं लागेल. तेजस, तदनंतर मेघश्याम आणि तदनंतर मयुरेश या गोलंदाजांनी पहा. मयुरेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला, परंतु तदनंतर जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला अखूट टप्प्याचा हा चेंडू जरूर होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक तत्परतेने चपळतेने त्या ठिकाणी येत आहेत आणि थ्रो देखील तेवढाच चांगला, परंतु गॅदर होऊ शकला नाही. पर्यायाने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 43. धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. आपण पाहत आहोत धडाकेबाज चषक 2020. वडवली प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकला होता रायती टीमने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर तो निर्णय योग्य ठरला आहे, कारण मोठी धावसंख्या सुरुवात जरूर झाली होती, परंतु तदनंतर त्यांनी लगाम घातला आणि आसनगाव संघाला आमंत्रित केल्यानंतर आसनगाव संघाच्या माध्यमातून सुरुवात खराब झाली होती. सौरभ आऊट झाले, परंतु तदनंतर संदीप यांनी चांगली बॅटिंग केली. एक कॅचही त्यांची सुटली, परंतु 25 धावाची खेळी त्यांनी सजवली. तदनंतर जर पाहिलं तर भरतने एक षटकार मारला, मयूर यांनी एक चौकार मारला, परंतु इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिलं षटक गजानन यांचं एक विकेट देऊन गेलं, परंतु ते महागडं होतं. दुसऱ्याही षटकात रन आल्या, परंतु तदनंतर जर पाहिलं तर तेजस यांनी खऱ्या अर्थाने या धावसंख्येला लगाम घातला, अंकुश लगावला आणि केवळ 5 धावा दिल्या, विकेट घेतली. आणि तदनंतर पुन्हा मेघश्याम यांनी लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकणं, त्यात 2 विकेट घेणं ही तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि शेवटच्या चेंडूत पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर 3 विकेट घेणं मयुरेश ही तेवढंच महत्त्वाचं होतं. हा पहिल्या डावाचा लेखाजोखा या ठिकाणी जरूर होता. या ठिकाणी कळवत आहेत या मॅचचं गुणलेखन जे करतायत सुदर्शनजी आगे, त्याचबरोबर 10 क्रिकचे कुणाल म्हात्रे, धनराज म्हात्रे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर पोहोचवण्याचं काम करतायत. पंचांच्या भूमिकेत योगेश अधिकारी आणि मयूर शेळके यांना आपण जरूर पाहत आहोत. आज या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण दिवस जरूर असणार आहे.
44 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं आहे. तर हे टार्गेट पार होणार की रोखलं जाणार ऐकण्यासाठी मी मात्र काही काळासाठी या ठिकाणी थांबेन आणि ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील असे एक समालोचक ज्यांचं शब्द ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, शब्द संपत्तीचे सम्राट आम्ही त्यांना म्हणूयात, तर नरेशजी ढोमे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. नक्कीच नक्कीच, धन्यवाद सर. मी तत्पूर्वी चंद्रकांतजी शेट्टे सरांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते नाणेफेक करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार तिथे प्रेझेंट आहेत आणि या नाणेफेकीसाठी मी ग्रामस्थ कृष्णाजी शिंगोळे धडाकेबाजचे खूप जुने बॅट्समन यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते ही नाणेफेक करून घ्यायचे. कृष्णाजी शिंगोळे. हॅलो, कंगरोड विरुद्ध गसई यांच्यातील ही मॅच आणि टॉस केला जातो या महत्त्वपूर्ण मॅचचा. नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय फरडे दसई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच धन्यवाद मान्यवर. तर एक महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी महत्त्वपूर्ण स्पर्धा देखील असणार आहे. तर नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने गेलाय. काय निर्णय असेल नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ आणि क्षेत्ररक्षण घेणार, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल हे तुम्हाला विचारेल आणि धडाकेबाज चषकासाठी कशा प्रकारची तयारी आपण केलेली आहे आणि किती उत्सुकता असते धडाकेबाज चषक खेळण्याची? समोरचा संघ ताकदवान आहेत, त्यांना आम्ही तरी पण 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा हा पहिलाच वेळ आहे की आम्ही वडवलीला खेळायला आलेलो आहे. आम्हाला खेळायचं होतं मागच्या वर्षी पण आम्हाला एंट्री भेटली नाही, यावर्षी भेटली, त्याबद्दल आम्ही शुभेच्छा. तर तुम्हाला एंट्री पाहिजे होती आणि ती गत वर्षी मिळाली नव्हती, यावर्षी मिळाली आहे. तर आपल्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तुम्हाला संधी मिळाली ही स्पर्धा खेळण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघ त्यांनाही विचारू किती धावा बनवण्याचा या ठिकाणी इरादा असणार आहे आणि किती उत्साहित आहात ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण? आधी तर मी आयोजकांचे धन्यवाद देतो, कारण एवढा मोठा व्यासपीठ आम्हाला दिला इथे आणि खेळाची संधी दिली. खूप समाधान वाटतं आम्हाला आणि खूप आनंद होतो एवढी मोठी टुर्नामेंट बघून, कारण आमच्या शहापूर मुरबाड तालुक्यामध्ये अशी टुर्नामेंट पहिल्यांदा म्हणजे मी तरी बघतो. आणि प्रतिस्पर्धा हे संघ आमच्या समोरचा खूप ताकदवान आहे, त्यांच्याकडं असे बॅट्समन आहेत का ते पण चेस करू शकतात रन. आमच्याकडं सुद्धा फलंदाज आहे की आम्ही 71 रन टार्गेट ठेवून आम्ही चालू त्यांच्यासमोर. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आमच्याकडून असतील आणि या नंतर देखील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. परंतु 44 धावांचं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये संघ रायते उतरताना पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा घेऊन जाईल तुम्हाला नरेश ढोमे सरांकडे. थँक्यू, धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपले सुद्धा मधुर वाणी या स्टेडियमवरील प्रेक्षकांना ऐकायला मिळेल, आमच्या ऑनलाईनच्या सर्व चाहत्यांना देखील ऐकायला मिळेल. तसे चाहते नेहमीच तुम्हाला ऐकत असतात आणि महाराष्ट्रभर नाही तर सर्व दूर मराठी भाषेमध्ये एक नवीन अध्याय लिहिणारे समालोचक म्हणून प्रवीण चंदू शेटे सरांकडे ओळखलं जातं. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतो अनेक समालोचक आहेत, परंतु त्याची चर्चा करू आपण. मैदानामध्ये सामना सुरू होईल. माफक धावसंख्येला पार करायचं इथे रायते संघाला. आसनगाव विरुद्ध रायते अशी लढत मैदानामध्ये आपण बघतोय आणि पहिलंच प्रथम फलंदाजी करत असताना आसनगाव संघानं मात्र 43 धावा बनवल्या. 44 धावांचं आव्हान आसनगाव संघासमोर ठेवलेलं आहे. आम्ही समालोचक बघत असतो की सगळे समालोचक हे अगदी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्येच माईक घेऊन समालोचन करायला लागल्यामुळं क्रिकेटची कारकीर्द कोणाची फारशी बहरली नाही आणि समालोचन क्षेत्रामध्ये सगळे समालोचक दिसत आहेत. परंतु चंदू शेटे असं एक नाव आहे की ज्यांनी संपूर्ण आपली क्रिकेटची कारकीर्द पहिली ग्राउंडवरती व्यतीत केली. क्रिकेट खूप खेळले. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि काय सुरेख फटका आहे. गॅप तर मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. रणदिवे ब्रदर्स
जो खेळाडू 15-20 वर्ष मैदानावरती खेळला, तिचा अनुभव घेतला आणि त्यानंतर कॉमेंट्रीमध्ये आल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ती कॉमेंट्री सुद्धा काही पटीनं सरस ठरते आणि चंदू शेट्टे सरांच्या बाबतीमध्ये आम्ही तेच बघतोय. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, थोडासा पूल केलेला चेंडू होता, हवेमध्ये होता, परंतु चेंडू लेंथ पिकअप करू शकला नाही आणि तिथे 2 धावा निश्चित प्रकारे मिळत आहेत रायते संघाला. 7 वरती पोहोचतोय रायते, 7 वरती पोहोचेल. षटक पहिलं सुरू असताना कमी धावसंख्येवरती रोखायचं इथे आणि जर पहिल्या षटकामध्ये अशा धावा मिळाल्या तर फलंदाज अजून फॉर्ममध्ये येऊ शकतात. इथं रोखणं गरजेचं आहे. फलंदाजांचा समोर मोठे डोंगर उभे करणं, मोठ्या अडचणी उभ्या करणं इथं अपेक्षित आहे. परंतु पाहायचं आहे रिव्हर्स स्वीपचे फटके खेळत असताना खूप चांगलं टायमिंग दाखवलं फलंदाज हरेशनं. यावेळेस सरळ बॅटनं मिड विकेटला चेंडू उडवलाय. हवेमध्ये चेंडू असला तरी तो हलक्या हाताने खेळला होता, तो लांब जाऊ शकत नाही. 2 धावा इथे पुन्हा एकदा मिळणार आहेत त्या रायते संघाला. सुरुवात चांगली, पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, चांगली सुरुवात आहे रायते संघाची. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दिनेशला अजूनपर्यंत फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करता आलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा हा फटका, गतीचा चेंडू प्रचंड गती घेतोय, आउटफील्ड खूप वेगवान आहे तिथे आणि सीमारेषा पाय बाहेर 4 धावा. तेरा धावा धावफलकावरती आहेत. हरेश पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हरेशनं खरं तर फलंदाजीमध्ये त्याने समजबूज आपण म्हणतो ना, अगदी संयमानं खूप शानदारपणे बॅटिंग केलेली आहे. यावेळेस डावेष्टीच्या बाहेर असेल चेंडू, योगेश अधिकारी सरांचा इशारा येईल आपल्याकडे, वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावर 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, खूप चांगली सुरुवात आहे. 5 षटकामध्ये रोखायच्या आहेत 43 धावा आणि पहिल्या षटकामध्ये आपण खर्च केल्यात 14 धावा. बघा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो की चढ उतार सुरूच असतो. पुन्हा एकदा दमदार पदार्पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही आसनगाव संघाकडून. धावफलकावरती बघू शकतो आपण 14 धावा. षटक संपेल, पहिल्या षटकाचा खेळ संपला 14 धावा. तर क्रिकेटमध्ये काही आमूलाग्र बदल होत आहेत. कालचा T20चा सामना बघितल्यानंतर तुम्हाला या गोष्टी जाणवल्या असतील. भारताने तो सामना जिंकला असला तरी एका नवीन नियमाची चर्चा मला वाटतं आज आपल्या सभेत होणार आहे. कन्कशनचा एक नवीन नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला आहे. त्याचं प्रत्यंतर कालच्या T20 सामन्यामध्ये बघायला मिळालं. जर फलंदाजी करत असताना हेल्मेटला चेंडू लागला तर त्याला त्याच्या बदली खेळाडू मैदानामध्ये पाठवता येतो आणि तो खेळाडू त्याच्या बदली जात असताना तो पुढे फलंदाजी करू शकतो आणि पुढे गोलंदाजी करू शकतो. आणि काल मॅच खेळत असताना आपण पाहिलं रवींद्र जडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागला. चेंडू लागल्यानंतर त्याने अनेक फटके सुद्धा, खूप शानदार फटके खेळले. इनिंग सुद्धा त्याने कंप्लीट केली. 161 पर्यंत भारताला पोहोचवलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बदली यजुवेंद्र चहलला गोलंदाजीला संघामध्ये पाचारण करण्यात आलं. यजुवेंद्र चहलने भारताला एक दिमागदार विजय मिळवून दिला. तर हे जे नवीन नियम येतात ते आपण सुद्धा स्वीकारणं, त्याच्या पाठीमागचं तंत्र, त्या नियमांचे बारकावे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जो सातत्यानं बदल होत आहेत क्रिकेटमध्ये ते बदल सुद्धा आपण स्वीकारणं गरजेचं आहे. अर्थात मला वाटतं सामना संपल्यानंतर भारतीय संघाने रवींद्र जडेजाच्या हेल्मेटची पूजा केली असेल, पण क्रिकेटमध्ये जे बदल आहेत ते बदल आपण जाणून घेतले पाहिजेत, ते शिकलं पाहिजे. कारण बदल ही काळाची गरज असते. कालाय तस्मै नमः असं संस्कृत लेखक भर्तृहरी म्हणतात. दरम्यान मैदानाकडे जाऊ, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस पूलचा प्रयत्न होता, फेक अगदी वेगात येते. धावफलकावरती धाव्याची नोंद होणार नाही. धावफलक दाखवतोय 14 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. विजयासाठी 30 धावांची गरज आहे. आता 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती कामेश सागर हरेशची जोडी मैदानामध्ये. हरेश मला वाटते पहिल्यांदाच दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीला आलेला आहे. माफ करा, सागर
वाह वाह वाह, फटक्यामध्ये अफलातून टायमिंग होतं. षटकार. कामेश गोलंदाजी करतोय. वाह, उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू मात्र खूप बाहेर आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे जातो. आपण कामेशची जर शैली बघितली गोलंदाजीची तर तो मला वाटतं सोहेल तन्वीरच्या जवळ जाणारा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पहा किती वेगात येतोय, परंतु 2 धावा इथे सहज मिळतील. फेकही खूप कंट्रोल थ्रो होता. 2 धावांबरोबरच धावफलकावरती 23 धावा. फलंदाजांना रोखणारा गोलंदाज अजून आसनगाव संघामध्ये आपल्याला दिसत नाही. या षटकामध्ये देखील धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 तर या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा. दोन्ही फलंदाज खूप आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करतायत. यावेळेस शॉर्ट पिच आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे पॉइंटला खूप चांगला थ्रो. परत एकदा 1 धाव मिळते आणि धावफलक 24 वरती पोहोचतोय. 20 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांचं गुणोत्तर आता एकास एक आलेलं आहे. 30 चेंडू मध्ये 44 धावांची गरज होती. जवळपास मला वाटतं 9च्या जवळ सरासरीने धावायचं होतं आणि तिथे इतका वेग गाठलेला आहे त्यांनी की आता पुढचं आव्हान अगदी सोपं झालेलं आहे. आपण म्हणतो ना हाकेच्या अंतरावरती आहे विजय, असं दिसतंय आता. अजून दृष्टिक्षेपात जरी नसला तरी हाकेच्या अंतरावरती आलेला आहे. चला मैदानामध्ये धावफलकावरती इथं पाहतायत 24 धावा. कामेशचं हे षटक देखील फलंदाजांसाठीच फायदेशीर ठरलेलं आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज हरेश ऑन स्ट्राईक. यावेळेस खूपच खराब चेंडू होता. टर्न केला त्यानं, परंतु इतका आखूड टाकला की फलंदाज सहजपणे तो चेंडू खेळू शकला. डीप थर्ड मॅनला चेंडू 4 धावांसाठी. बरोबर हरेश आपल्या संघाला पुन्हा एकदा मोठी आघाडी मिळवून देतोय. 28 धावा. विजयासाठी मात्र 16 धावांची गरज आहे. मात्र 16 धावांची गरज विजयासाठी. खूप वेगवान विजयाच्या दिशेने सुरू आहे. सुसाट सुटले दोन्ही फलंदाज. यावेळेस परत एकदा शफल हो स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न. डाव्या यष्टीवरचा चेंडू निर्धाव. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. आपण म्हणतो लुईस हॅमिल्टनच्या वेगाने हे दोन्ही खेळाडू सुसाट सुटलेले आहेत. खूप वेगवान हा गड सर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा किल्ला सर करण्याचा प्रयत्न आहे. 44 धावा बनवायच्या. 2 षटकामध्ये बनवल्या त्या 28 धावा आणि आता उरलेल्या 3 षटकामध्ये हव्यात 16 धावा. 18 चेंडू आणि 16 धावा. मिडविकेटला जमिनीच्या समांतर फटका. 29 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली फलंदाजी
दोन्ही फलंदाज अत्यंत आश्वासकपणे आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्ण खेळत आहेत. गोलंदाजांच्या समोर त्यांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि अजूनपर्यंत त्यांच्या मर्यादा फलंदाजांनी दिसू दिल्या नाहीत, तर गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. धावफलकावरती 29 धावा. फुलटॉस चेंडू आणि हा षटकार. 6 धावा. निश्चित आपल्या पायावरती मारलेली गोळी होती. हरेश स्ट्राईक एंडवरती. यावेळेस परत एकदा हरेशचा सुपरसॉनिक आणि षटकार. 6 धावा. मात्र 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फॉर्म्युला वन रेसिंग कार मध्ये आपण ज्या प्रकारे कार वेगाने दौडतात ना, तितका वेग आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तितक्याच वेगाने त्यांनी हा किल्ला आज सर केलाय. जबरदस्त दुलाई मी तर म्हणेल गोलंदाजांची. हरेश कडून स्पेशली पूलचा शॉट आहे. एक टप्पा घेत ओहो तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि सीमारेषेबाहेर. याच बरोबर जिंकला तो संघ रायते. वेगवान विजय रायते संघाचा. विजय संघाचा अभिनंदन. तर या मैदानामध्ये आसनगाव संघ उपस्थित राहिले.